नमस्कार. गीताज मराठी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेले नाही. मी जेव्हा आता 3.5 शक्तिपीठांना गेले होते तेव्हाच मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आणि तुमच्याबरोबर ते सर्व व्हिडिओ मी शेअर केले. तर म्हटलं चला आता आहे ना थोडेसे मोठे व्हिडिओ सुरुवात करू आपण आणि ते तुमच्याबरोबर शेअर करत जाऊ. तर मग मी आज माझा ना पहिला व्हिडिओ टाकणार आहे. तर म्हणजे मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे. मी माझी ओळखही करून दिलेली नव्हती आणि आम्ही शेतात राहतो. तर म्हटलं त्या म्हणजे तसे मी तुम्हाला काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. तर मी आज माझं इव्हिनिंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझं चॅनल नवीन आहे. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक शेअर करत जा आणि म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे हे पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. तर चला मी आता शेतात चालले आहे, तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर. मी आता मळ्यात आलेलो आहोत आणि ही आमची माऊ बघा कशी शेडच्या पत्रात जाऊन बसली. तर हे आहे आमच्या मळ्याचं गेट आणि माझ्याकडनं ना चावी घरीच राहिली वाटतं. तर चला आज मळ्यात आले होते पण गेटची चावी घरीच राहिली. इकडे आमची शेती आणि इकडे सगळे ना आमचे असे गोडाऊन रेंटने दिलेले. इथं बघा आमच्या बेपुतीला आहे ना काय सापडलंय आणि तिथे फुकू राहिली. काय ते म्हातारीचं झाड आहे. ते म्हातारीचं झाड नाही, ते वेगळंच काहीतरी. म्हातारी आहे. ठीक आहे फुक. पण ते उडत नाही बिचारीला. उलट ते बघ. चला तर मी ना शेतात गेले होते पण काय झालं शेतात आहे ना मी चावीच नेली नव्हती गेटची. मग आम्ही घरी आलो, चहा पाणी झाला आणि आता मी स्वयंपाक करते, देवपूजा करून घेते आणि मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. वाट धावनिया योगाची देवदेश जेन मुक्तीची काशी क्षेत्र स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो माऊर निद्रेला वरितो देह धर धरित छाती धर धरित नेत्र गर गरित शोभतो त्रिशूल जयाती ओवाळितो प्रेमी अर्धी श्री गुरु दत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमी अर्धी. घरातली देवपूजा करून झाली आणि मग मी कुटियात गेले. आमच्या इथे ना जनार्दन स्वामींची कुटिया आहे. तिथे हा दिगंबर दादा रोज संध्याकाळी येत असतो आणि पूजा आणि आरती हा ते नित्यनियमाने करत असतो. मग मी या आरतीला गेले होते तर म्हटलं चला तुमच्याबरोबरही एक ती छोटीशी क्लिप शेअर करू. आरती करून घरात आल्यानंतर मला आज करायची होती पनीर भुर्जी. त्यासाठी मी इथे पनीर आणलेलं होतं. मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. पनीर भुर्जी घालण्यासाठी कांदे कट करून घेतले आणि मग टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला आणि तोही कट करून घेतला. त्यात हिरव्या मिरच्यांची करायची होती म्हणून मग मी हिरव्या मिरच्याही कट करून घेतल्या आणि इथे लागणारी कोथिंबीरसुद्धा मी कट करून घेतली. आणि बघा छोटी किसणी होती ना तिनेच मी आज पनीर किसून घेतलेलं आहे. कोणी कोणी ना हाताने पण स्मॅश करून ते टाकतात, पण मग हे ना छान लागतं आणि मला असंच आवडतं त्यामुळे मी असं करून घेते. तर बघा इथे माझी पनीर भुर्जीला लागणारी सर्व तयारी झालेली आहे. आता मी इथे ना गॅसवर कढई ठेवली आणि त्यात जिरे टाकले. जिरे टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तेलच चांगलं तापलेलं नव्हतं आणि तेल तापल्यानंतर मी त्यात हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या ना थोड्या चांगल्याच परतवून द्यायच्या आणि आमच्या घरात ना चांगल्याच परतलेल्या हिरव्या मिरच्या लागतात. त्याने काय होतं त्यातला तिखटपणा पण मुरून जातो. मग त्यात मी बारीक कट केलेला कांदा टाकला आणि कांदाही चांगला परतवून घेतला. एकीकडे कांदा परतत होता तोपर्यंत ना मी एका बाजूला कणिक पण भिजवून घेतलेली होती. तर आता इथे ना माझा कांदा चांगला लालसर परतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे कांदा चांगला परतवून घेतला आणि असा एकदम लालसर कांदा झाल्यानंतर मी त्यात टाकलेले आहे टोमॅटो पण बारीक कट करून टाकलेले होते. ते पण चांगले परतवून घ्यायचे आणि ते शिजण्यासाठी मी त्यावर इथे झाकण ठेवलेलं आहे, कारण झाकण ठेवलं ना तर ते मग चांगले परततात. आता इथे बघा माझे टोमॅटो खूप छान शिजलेले आहे. मग मी काय केलं चांगलं परतवून घेतलं आणि त्यात अर्धा चमचा हळद टाकली. हळद पण चांगली परतवून घेतली म्हणजे भुर्जीसाठी लागणारा मसाला एकदम चांगला परतवून घेतला. पीठ भिजवून झालेलं होतं आणि मुलाची कॉलेजवरून यायची वेळ झालेली होती, तर मला ना लगेच चपात्या पण करायच्या होत्या. मग इथे ते चांगलं परतवून घेतलं आणि किसलेलं पनीर मी त्यात टाकून दिलं आणि मग मी ते चांगलं
परत एकदा परतवून घेतलं. ही भाजी ना चांगली परतली की छानच लागते. मग चवीपुरतं मीठ टाकलं आणि बघा इथे माझी पनीर भुर्जी तयार झालेली आहे. ती शिजण्यासाठी ना परत मी त्यावर झाकण ठेवलं आणि 2 ते 3 मिनिटांनी मी ते झाकण काढलं तर बघा छान दिसते ना. तर कशी वाटली माझी पनीर भुर्जीची रेसिपी हे मला ना कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय झटपट होणारी साधी आणि सोपी रेसिपी आहे. जे लोक नॉनव्हेज खात नाही ना त्यांच्यासाठी तर उत्तमच आहे. आणि भुर्जी झाल्यानंतर त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर अशी मी पेरलेली आहे. आणि बघा किती छान दिसते माझी आजची पनीर भुर्जीची रेसिपी. तर इथे माझा स्वयंपाक तयार झालेला आहे. दही आहे त्याबरोबर, चपाती आणि भुर्जी. तर आम्ही आता जेवतो. या सर्वांनी जेवण करायला. तर चला आत्ता जेवण वगैरे झालेले आणि आता मी किचन आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला परत. चला माझं सर्व किचन एकदम स्वच्छ आवरून झालेलं आहे. भांडे पण असे घासून ठेवलेले आहे. तर चला माझं असं सर्व आवरून झालेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर आज संध्याकाळचं इव्हिनिंग रुटीन शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.